मी तुषार मनोहर पुयाड हर्षल स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर तुमचे परत एकदा स्वागत आहे। आपण जे पोलीस भरती PYQ लेक्चर सिरीज जी चालू केली त्यामधलं हे आपलं 5वं लेक्चरच आहे आणि या ठिकाणी आपण PYQ डिस्कस करत असतो। सोबतच तुम्हाला हे जर लिखित स्वरूपात जर पाहिजे असेल तर वरतं यूट्यूबच्या साईडला डाव्या साईडला एक CC नावाचं एक ऑप्शन असते, त्याच्यावर जर क्लिक केलं मी जे बोलत आहे तर त्या ठिकाणी लिखित स्वरूपात स्क्रीनवर येतं। सुरुवात करू आपल्या लेक्चरला। भारताचे पोलादी पुरुष म्हणून कोणाला संबोधले जाते? हा प्रश्न बरेच वेळेस रिपीट झाला आहे। सरदार वल्लभभाई पटेल यांना पोलादी पुरुष असे सुद्धा म्हटलं जातं, ठीक आहे। लोह पुरुष किंवा आयरन मॅन सुद्धा असं म्हटलं जाते, ठीक आहे। भारताचे बिस्मार्क असं सुद्धा त्यांना म्हटले जाते। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधित्व केले होते? पहिल्या 3 गोलमेज परिषद झाल्या एकूण, ठीक आहे। पहिली, दुसरी आणि तिसरी यामधल्या फक्त दुसऱ्याच गोलमेज परिषदेस महात्मा गांधी म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले म्हणे, ठीक आहे। आणि याच दुसऱ्या म्हणजे महात्मा गांधी फक्त किंवा इंडियन नॅशनल काँग्रेस ही फक्त दुसऱ्याच गोलमेज परिषदेला उपस्थित होती, ठीक आहे। नेक्स्ट, आणि मग तिन्ही गोलमेज परिषदेला उपस्थित असणारे एकमेव म्हणजेच काय कोण होते तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, ठीक आहे। आणि इतरही पण होते, पण महत्त्वाचं प्रकर्षाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं जाते। नेक्स्ट क्वेश्चन, 1802 मध्ये पेशव्याने इंग्रजांची तैनाती फौजेत स्वीकार केला। कोणत्या पेशव्याने केला तैनाती फौजेत? दुसरा बाजीराव याने तैनाती फौजेत स्वीकार केला आणि तोच त्याचा जिव्हारी लागला, त्याच्यामुळेच 1818 मध्ये मराठ्यांची सत्ता समाप्त झाली, ठीक आहे। समोर बघू, भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे रिकामी जागा यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवून आणली। आता कोणतं जलक्रांती कोणी घडवून आणली तर राजेंद्र सिंह याने जलक्रांती घडवून आणली, ठीक आहे। नेक्स्ट, त्यांनाच आपण जलपुरुष किंवा वॉटरमॅन सुद्धा असे म्हणतो, हे लक्षात ठेवायचं। नेक्स्ट, इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय रिकामी जागा यांनी घेतला। तर कोणी घेतला? छत्रपती शाहू महाराज। कधी तर 1902 साली मागासवर्गीयांसाठी 26 जुलै 1902 रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील मागासवर्गीयांसाठी 50% सरकारी जागा हे राखीव ठेवल्या होत्या। नेक्स्ट, महाराष्ट्रातील रिकामी जागा ह्या व्यक्तीला सर्वप्रथम भारतरत्न ह्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। ते कोण होते? धोंडो केशव कर्वे, ठीक आहे। हा कधी मिळाला तर 1958 ला त्यांना पुरस्कार मिळाला होता, ठीक आहे। महाराष्ट्राचे पहिले भारतरत्न पुरस्कार प्राप्त तर धोंडो केशव कर्वे आणि हा कधी मिळाला? 1958 ला। नेक्स्ट, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तर सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले, ठीक आहे। कधी झाला होता मुळशी सत्याग्रह? 1921 ते 1924 या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये झाला। कुठं झाला होता? तर पुणे या ठिकाणी झाला होता, हे पण लक्षात ठेवायचं। नेक्स्ट, आणि याच्यामधले सर्वात महत्त्वाचं नेतृत्व कोणाचं होतं तर आपले सेनापती बापट यांचं। नेक्स्ट क्वेश्चन, हू वेदार्थ शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला? ठीक आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला होता, हू वेदार्थ शूद्राज। नेक्स्ट, या ग्रंथाचे प्रकाशन 1946 मध्ये झाले होते। हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांना अर्पण केला। विचारण्याचं कारण म्हणजेच का हा जो ग्रंथ आहे कोणता? हू वेदार्थ शूद्राज हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिला आणि तो कोणाला अर्पण केला किंवा कोणाच्या प्रित्यार्थ किंवा कोणाच्या समजा आदरार्थ अर्पण केला ते, ठीक आहे, की ते कोणाला केला तर महात्मा फुलेने केलं, ठीक आहे। नेक्स्ट, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय येथे आहे। आता कुठं आहे तर याचे मुख्यालय तर नांदेड या ठिकाणी आहे, ठीक आहे। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा मुक्ती विद्यापीठ किंवा विद्यापीठाचे नाव नांदेड या ठिकाणी आहे, ठीक आहे। त्याची स्थापना 1994 मध्ये, ठीक आहे। जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी नामांतर चळवळ चालू होती, ठीक आहे, मराठवाड्यामध्ये, तसंच हे सुद्धा चालू होती। ज्यावेळेस मराठवाड्याचे तिकडे आहे तिकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं आणि त्याच वर्षी म्हणजे 1994लाच म्हणजेच इथचं एक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा मुक्त विद्यापीठ आहे हे स्थापन झालं होतं। ते कुठं? त्याचे मुख्यालय कुठे आहे तर नांदेड या ठिकाणी। नेक्स्ट, समोरचा क्वेश्चन बघू, दुसरी गोलमेज परिषद रिकामी जागा साली भरली तर कधी भरली? 1931 मध्ये। आता 3 गोलमेज परिषद झाल्या, त्या मागच्याच क्वेश्चनमध्ये आपण डिस्कस केलं। तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये पहिली गोलमेज परिषद 1930, दुसरी 31, तिसरी 32 या ठिकाणी 3 ठिकाणी झालं, ठीक आहे। नेक्स्ट, आणि दुसरी गोलमेज परिषद ही कुठे झाली तर लंडनमध्ये 7 सप्टेंबर ते 1 डिसेंबर 1931 या कालावधीत झाली, ठीक आहे। आणि याच परिषदेस महात्मा गांधी भारतातून लंडनला गेले होते, ठीक आहे। नेक्स्ट, ही परिषद गांधी आणि आयर्विन कराराचा परिणाम होता। गांधी आणि ही परिषद होण्याच्या आधी गांधी आणि आयर्विन याच्यामध्ये करार झाला होता, त्याच्यामुळेच गांधी त्या याच्यातून जाऊ शकले होते। समोर बघू, पाचाड येथे खालीलपैकी कोणाची समाधी आहे? पाचाड या ठिकाणी कोणाची समाधी आहे मध्ये हा प्रश्न होता। राजमाता जिजाबाई किंवा जिजाबाई यांची समाधी आहे, ठीक आहे, जे की आपल्या राजमाता आहे, ठीक आहे। नेक्स्ट,
असहकार चळवळी कधी सुरू झाली? असहकारची चळवळ आहे ती कधी चालू झाली? ते 1920मध्ये. ठीक आहे, हे तिन्ही चळवळी आपल्या पाठात ठेवल्या पाहिजे. असहकार चळवळ 1920, त्याच्यानंतर आपलं दांडी मार्च किंवा त्यालाच सविनय कायदेभंग चळवळ 1930 आणि 1942ची चलो आंदोलन. हे ठीक आहे, हे सिक्वेन्स आपल्याला नेहमीच विचारलं जातं. नेक्स्ट, असहकार चळवळ कधी सुरुवात झाली? तर 1920मध्ये. ठीक आहे, कोणी सुरुवात केली? तर महात्मा गांधींनी. असहकार चळवळी म्हणजेच काय रे, याच्यातनी सरकारी म्हणजेच असहकार करणे, सरकारला असहकार करणे म्हणजे त्याला असहकार चळवळ म्हणतो. ठीक आहे, बहिष्कृत भारत हेरपत्र सन 1927मध्ये कोणी सुरू केले? तर हा सोपा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बरेच प्रश्न येतात. ठीक आहे, तर कोणी चालू केला? तर बहिष्कृत भारत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी चालू केलं? तर 1927मध्ये. हे पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे, डॉक्टर आंबेडकरांनी स्वतः या पाक्षिकाचे संपादन केले. काय होते ते? पाक्षिक होते. ठीक आहे, नेक्स्ट, या पाक्षिकाचे काय केले? संपादन केले आणि दुसऱ्या अंकापासून बहिष्कृत भारतावर बिरुदावली म्हणून ज्ञानेश्वरांच्या ओव्या उद्धृत केल्या. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या ओव्यासुद्धा त्याच्यावर छापल्या होत्या. कशावर? तर बहिष्कृत भारत याच्यावर. ठीक आहे, समोर बघू. जाती निर्मूलनासंदर्भात एक गाव एक पाणवठा ही चळवळ कोणी सुरू केली? म्हणजे एक गाव एक पाणवठा ही जाती संबंधित किंवा जातीभेद दूर करण्यासाठी कोण ही चळवळ चालू केली होती? तर हे बघा, बाबा आढाव यांनी चालू केली होती. एक गाव एक पाणवठा. ठीक आहे, तर कधी चालू केली होती ही? 1972 समजा, म्हणजे स्वातंत्र्यानंतरची चळवळ आहे. ठीक आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सेनापती बापट या नावाने ओळखले जाणाऱ्या नेत्याचे पूर्ण नाव काय? म्हणजेच की आपण जो हे बघितलं आपण 1921 ते 1924मध्ये जो सत्याग्रह झाला होता. ठीक आहे, तर त्याच्या जे समजा होते कोण त्याचे महत्त्वाचे म्हणजेच कोण? सेनापती बापट. यांचं पूर्ण नाव काय? तर पांडुरंग महादेव बापट. ठीक आहे, हे त्यांचं पूर्ण नाव होतं. मुळशी सत्याग्रह म्हणतो आपण. ते कधी झाला होता? मुळशी सत्याग्रह 1921 ते 1924 या दरम्यान. तर मग त्यांचं पूर्ण नाव काय? पांडुरंग महादेव बापट, हे पूर्ण त्यांचं नाव. नेक्स्ट, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणून कोणते वृत्तपत्र ओळखले जाते? तर दीनबंधू हे वृत्तपत्र ओळखले जाते. कोणाचे? सत्यशोधक समाजाचे. आणि याची स्थापना कृष्णराव भालेकर यांनी कधी केली रे? 1 जानेवारी 1877मध्ये केली होती. ठीक आहे, आणि तेच मुखपत्र कशाचे होते? तर सत्यशोधक समाजाचे होते. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? ते 24 सप्टेंबर 1873मध्ये झाली होती. ठीक आहे, हा प्रश्न पण परत रिपीट होतो. सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 आणि त्याचं मुखपत्र कोण? तर दीनबंधू हे त्याचं मुखपत्र होतं. आणि दीनबंधू हे मुखपत्र कोणी छापलं होतं किंवा कोणी संपादित केलं तसे? तर कृष्णराव भालेकर. आणि यांनी कधी सुरुवात केलं? तर 1 जानेवारी 1877मध्ये चालू केलं. आणि कुठून चालू केलं? तर पुणे या ठिकाणाहून. नेक्स्ट, खालील पेशव्यांचा त्यांच्या कालखंडानुसार योग्य क्रम लावा. ठीक आहे, हे आता खूप मोठा प्रश्न आहे. बरं, याच्यानंतर मी वेगळं स्पष्टीकरण द्यायच्या बाबतीत. ठीक आहे, नेक्स्ट समोर चालू. आता याच्यामध्ये महत्त्वाचं उत्तर क्रम बघितला, मोरोपंत पिंगळे पहिले लागतात. त्याच्यानंतर लागते बाळाजी विश्वनाथ लागतं. त्याच्यानंतर बाळाजी बाजीराव, त्याच्यानंतर माधवराव आणि त्याच्यानंतर नारायणराव लागतात आणि सर्वात शेवट लागतं सवाई माधवराव. ठीक आहे, हे त्याचं उत्तर आहे. पण याच्या बाबतीत खूप मोठं डिस्कशन करावं लागेल, त्याच्यानंतर ते समजणार नाही. ठीक, समोर बघू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली? हा एक रिपीटेड क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर कधी? ते 1936मध्ये केली. कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑगस्ट 1936 रोजी पीडित व शोषित वर्गाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कोणता पक्ष स्थापन केला? तर स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला 1936मध्ये. हितोपदेशक या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद रिकामी जागा यांनी केला. तर कोणी केला? फ्रेडरिक मॅक्स मुलर यांनी केला. ठीक आहे, हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे. महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली? तर खेडा. ठीक आहे, खेडा या जिल्ह्यामध्ये चालू केली. खेडा कुठं आहे? तर गुजरातमध्ये. नेक्स्ट, 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली? हंटर कमिशन. एक हंटर कमिशन 1882ला सुद्धा आलं होतं. ते शिक्षणासंबंधित होतं. आणि हे हंटर कमिशन 14 ऑक्टोबर 1919 रोजी आलं होतं, किंवा हे जे आलं होतं त्यावेळेस हे कशाशी संबंधित होतं? तर जालियनवाला बाग हत्याकांडची चौकशी करण्यासाठी 2 हंटर कमिशन आहे. 1882चं हंटर कमिशन आहे, ते शिक्षणासंबंधित होतं. आणि हे जे 1919चं हंटर कमिशन आहे ते कशाशी संबंधित? जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी. नेक्स्ट, समोर प्रश्न. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात झाले? तर एकदम सोपा प्रश्न, अमृतसर या ठिकाणी झाले होते. ठीक आहे, कधी झाले? तर 13 एप्रिल 1919. ठीक आहे, समोर बघू. छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी कोणती? तर रायगड. ठीक आहे, लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी
शिवाजी महाराजांनी दुसरी राजधानी कोणती, तर रायगड येथे उत्तर दिलेलं आहे. आणि पहिली राजधानी कोणती, तर राजगड, दुसरी रायगड. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला, तर रायगडावर किल्ल्यावर झाला. नेक्स्ट, भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण, तर कोण, पोर्तुगीज. सर्वात पहिले कोण आले, तर पोर्तुगीज 1498ला. वास्को द गामा भारतामध्ये पहिल्यांदा आला कालिकत बंदराच्या या ठिकाणी. ठीक आहे, झामोरींनी याचं स्वागत केलं. त्याच्यानंतर सर्वात शेवट कोण गेलं, तर 1961मध्ये गोवा या राज्यातून, गोवा केंद्रशासित प्रदेश होता त्यावेळेस, तर गोवा या राज्यातून कोण गेलं 1961ला, त्यावेळेस सुद्धा पोर्तुगीज. म्हणजे सर्वात पहिल्यांदा पोर्तुगीज आले आणि सर्वात शेवटसुद्धा पोर्तुगीजच गेले. नेक्स्ट, याच्यामध्ये भारतीय दंड संहितेचा निर्माता म्हणून कोण आहे, तर लॉर्ड मेकॉले. लॉर्ड मेकॉलेनी भारतीय दंड संहिता 1934ला निर्माण केली आणि कॅनिंगने ते लागू केली. तर कधी, तर 1860ला लागू केली. हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे. ठीक आहे, मग IPC भारतीय दंड संहिता ही कोण निर्मिती केली, तर ही निर्मिती केली लॉर्ड मेकॉलेने. कधी निर्मिती केली, तर 1934ला. लागू कोणाच्या काळात झाली, तर कॅनिंगच्या. ज्यावेळेस कॅनिंग व्हाईसरॉय बनला त्यावेळेस त्यांनी लागू केली. ठीक आहे, IPC कधी, तर 1860ला. नेक्स्ट, समोर बघू आपण. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. सन 1936 साली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले, तर कोणत्या ठिकाणी झाले राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन, तर फैजपूर या ठिकाणी झाले. ठीक आहे, आता फैजपूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 50वे म्हणजेच काय 50 हाफ सेंचुरी अधिवेशन 26 ते 28 डिसेंबर 1936 या ठिकाणी फैजपूर या ठिकाणी झाले. खेडेगावात होणार हे काँग्रेसचे पहिले अधिवेशन. म्हणजे याचं वैशिष्ट्यच असं आहे की पहिलं असं अधिवेशन होतं की जे की खेड्या विभागात झालं होतं, ते कुठं, तर फैजपूर. ठीक आहे, या अधिवेशनात मोठ्या संख्येने सुमारे जवळजवळ 40,000 शेतकरी सहभागी झाले होते. बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी नियोजन चांगलं केलं होतं. समोर बघू आपण. नेक्स्ट, ठीक आहे, आचार्य विनोबा भावे यांचे आश्रम कोठे आहे, एकदम सोपा प्रश्न आहे. तर पवनार या ठिकाणी, आपलं वर्धा जिल्ह्याच्या नजीकच आहे. ठीक आहे, समोर बघू. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला आहे, कोणता किल्ला बांधलेला आहे, सिंधुदुर्ग. डबल रिपीट झालेला प्रश्न आहे. ठीक आहे, रिपीट प्रश्नावर आपली कमांड असली पाहिजे. नेक्स्ट, समोर बघू. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जवळपास 240 किल्ले होते. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. त्यांनी बांधलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग मालवण येथे आहे. कुठं आहे, सिंधुदुर्ग हा जलदुर्ग मालवण येथे आहे. या किल्ल्याच्या पायभरणीसाठी 5 खंडित शिसे ओतले होते. त्यांनी राजापुरीसमोर पदमदुर्ग हा सागरी किल्ला बांधला. शिवाजी महाराजांनी प्रतापगड, पवनगड, राजगड, डोंगरी किल्ले देखील बांधले. हे पण लक्षात ठेवायचं. समोर बघू. रिकामी जागा व्हाईसरॉयने बंगाल प्रांताची फाळणी केली. एकदम सोपा प्रश्न आहे. तर लॉर्ड कर्झन यांनी केली. कधी केली, तर 1905 या ठिकाणी. ठीक आहे. नेक्स्ट, समोर बघू. लॉर्ड कर्झननीच केली. ठीक आहे, 1905मध्ये. आणि 1905लाच मग एक हे चालू झाली चळवळ, त्याच्या विरोधात एक चळवळ चालू झाली बंगालमध्ये. ती चळवळ तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ठीक आहे. नेक्स्ट, चवदार तळ्याचा सत्याग्रह कोठे व केव्हा झाला. ठीक आहे, हे पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे, वारंवार विचारला जातो. चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणी केला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. आणि कधी केला, तर 1927. कुठे केला, तर महाड या ठिकाणी केला. ठीक आहे, लक्षात ठेवायचा. हा वारंवार येणारा प्रश्न आहे. नेक्स्ट, महाड कुठे आहे, तर महाड कुठे आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणी. महाड कुठे आहे, तर रायगडमध्ये. आणि आणखीन परत हेच केला होता, जे की मनुस्मृतीचे दहन वगैरे म्हणतो आपण त्यांना. ठीक आहे. तर 2 मार्च 1930ला नाशिकमधील काळाराम मंदिर सत्याग्रह म्हणलं जाते. तो कधी केला, तर 1930ला. काळाराम मंदिर सत्याग्रह म्हणलं तर 1930 नाशिक. ठीक आहे. आणि महाडचा सत्याग्रह म्हणलं तर 1927 महाड रायगडमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चलेजाव चळवळ ही कोणत्या वर्षी सुरू झाली, तर 1942. चलेजाव. आपण वारंवार हेच प्रश्न रिपीट करत आहे. ठीक आहे. तर कुठं केली होती, ऑगस्ट क्रांती महिना. ॲक्च्युली ठराव कुठं पास करण्यात आला, ठराव कुठं मांडला, तर वर्धा या ठिकाणी मांडला. ठराव पास कुठे केला, तर 8 ऑगस्ट 1942ला. ऑगस्ट क्रांती महिन्यात, म्हणजे त्यालाच गोवल्या टँक मानल्या जाते. पहिल्यांदा जे मैदान होतं, ज्या ठिकाणी तो ठराव मांडला, पास करण्यात आला 8 ऑगस्ट 1942ला, त्याच ठिकाणी त्या गोवल्या टँक मैदानाचं नाव बदलून नंतर काय झालं, ऑगस्ट क्रांती महिन्यात झालं. कारण ऑगस्ट महिन्यात हे बांधला होता. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. त्याचं नाव काय होतं, गोवल्या टँक. आणि कुठं आहे, तरी मुंबई या ठिकाणी. ठीक आहे. नेक्स्ट, आणि याच वेळेस महात्मा गांधींनी एक संदेश दिला होता, करेंगे या मरेंगे. ठीक आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते, तर हा महात्मा फुले. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. मार्टिन लुथर किंग म्हणून कोणाला ओळखलं, महात्मा फुले. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून ओळखले जाते. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण, हे सुद्धा प्रश्न विचारले जातात. कोण आहे, आचार्य विनोबा भावे.
वैयक्तिक सत्याग्रह 1940ला महात्मा गांधी यांनी चालू केलेलं होतं, ठीक आहे. आणि सर्वात पहिले सत्याग्रही म्हणून कोणाची नेमणूक झाली होती तर आपले आचार्य विनोबा भावे यांची निवडणूक केली होती, ठीक आहे. नेक्स्ट, ए मेरे वतन के लोगो हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिले तर कोणा प्रदीप यांनी लिहिले, ठीक आहे. भारत चीन युद्धामध्ये शहीदांना अर्पण केलेले हे गीत 1962च्या युद्धामध्ये कवी प्रदीप यांनी हे लिहिले होते. आणि लता मंगेशकर यांनी 1963मध्ये सर्वप्रथम गायले, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. समोर गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहे म्हणते तर याचे रवींद्रनाथ टागोर आहे गीतांजलीचे सर्वात प्रसिद्ध लेखक, ठीक आहे. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, ठीक आहे. आणि गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहातूनच आपल्या देशाचे जे राष्ट्रगीत आहे, ठीक आहे, जे की राष्ट्रगीत आहे ते सुद्धा याच गीतांजलीमधून घेतलेले आहे. आपले बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंद मठातून वंदे मातरम घेतलेलं आहे, ठीक आहे. आता राष्ट्रगीत जनगणमन हे कुठून घेतलं तर रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या पुस्तकातून घेतलं आहे, ठीक आहे. प्रसिद्ध काव्यसंग्रहातून घेतलेलं आहे. आणि म्हणजेच वंदे मातरम हे कुठून घेतलं बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतून घेतलं आहे. हे लक्षात ठेवायचं. हे दोन्ही प्रश्न वारंवार येणार आहे, ठीक आहे. समोर बघू. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण तर कोण आहे माउंटबॅटन. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण तर सी राजगोपालचारी. ह्या सुद्धा प्रश्न येते. नेक्स्ट, समोर बघू. सतीची चाल बंद करणारा भारतीय ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण, ठीक आहे. लॉर्ड विल्यम बेंटिंग. सतीचे चाल बंद करणारा गव्हर्नर जनरल कोण लॉर्ड विल्यम बेंटिंग, ठीक आहे. आपण शिकलेलं आहे हे, ठीक आहे. नेक्स्ट, लॉर्ड विल्यम बेंटिंग 1829मध्ये सतीची प्रथा चाल बंद करणारा एक कायदा पास केला. त्याच वेळेस त्यांनी काय केलं मग कोण होता तो गव्हर्नर तर लॉर्ड बेंटिंग होता. कोणाच्या संमती म्हणजे याच्यासाठी सपोर्ट कोणी केला होता तर राजाराम मोहन राय यांनी केला होता, ठीक आहे. नेक्स्ट प्रभू. समोर स्त्री पुरुष तुलना हे 1882 साली पुस्तक कोणी लिहिले स्त्री पुरुष तुलना हे लिहिले ताराबाई शिंदे यांनी लिहिले, ठीक आहे. फेमस पुस्तक आहे 1882ला लिहिलं होतं. नेक्स्ट, समोर बघू. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली महाराष्ट्र राज्याची 1 मे 1960. वारंवार येणार प्रश्न आहे. आता ही इतिहासामध्ये यायला नव्हता पाहिजे हा प्रश्न तरी आला. समोर बघू आपण. नेक्स्ट, बरं महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, ठीक आहे. नेक्स्ट, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली. आझाद हिंद सेनेची जी स्थापना आहे ते कोणी करायला पाहिजे तर रासबिहारी बोस. आझाद हिंद सेना कुठे तर बघा याचं सुद्धा उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, ठीक आहे. मार्च 1942मध्ये रासबिहारी बोस यांनी रिकामी जागा या ठिकाणी केली तर टोकियो. उत्तर मी सांगतो टोकियो येथे पूर्वेकडील देशाची हिंदी लोकांनी आझाद हिंद सेना उभारली. कुठे उभारली तर टोकियोमध्ये, ठीक आहे. याच्यामध्येच कॅप्टन मोहन सिंग हे आझाद हिंद सेनेचे सुरुवातीचे सेनापती होते, ठीक आहे. सिंगापूर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले. ज्या ठिकाणी सिंगापूर या ठिकाणी इथून गेले तर सिंगापूरला आणि त्या ठिकाणी मग आपल्या आझाद हिंद सेनेचं जे प्रमुख पद होतं ते कोणाला देण्यात आलं तर नंतर मग ते स्वतः स्वीकारलं कोण तर आपले सुभाषचंद्र बोस यांनी, ठीक आहे. नेक्स्ट, आपले जवळपास 40 क्वेश्चन या ठिकाणी झालेले आहे. तर मला वाटतं इथंच थांबू आपण, ठीक आहे. तर तुम्हाला लेक्चर कसं आवडलं असेल तर तुम्ही अभिप्राय देऊ शकता, ठीक आहे. आणखीन काही सुधारणा करायची असतील तर ते सांगा. कमेंट बॉक्समध्ये निश्चितच तुमचा अभिप्राय देऊ शकता तुम्ही. तसंच आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब जर कोणी केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे येणारे जे समजा आपले लेक्चर्स आहेत तुम्ही त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटते. आणि वरती तुम्हाला बेल आयकॉन दिसला तर ते पण दाबून घ्यायचा, ठीक आहे. या ठिकाणी मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.